संडे असला म्हणजे बाहेर जाणं फिक्सच असतं. तर आज होता रविवार, तर आम्हाला जायचं होतं बाहेर. तर यांना दुपारून ना थोडा जास्त वेळ भेटतो. तर त्या वेळेमध्ये आम्ही मार्केटमध्ये जाऊन येतो. तर आम्ही आता इथं निघालो होतो. जेवण केल्या-केल्या लगेच निघालो दुपारी. कारण इकडे खूप असं पावसाचं वातावरण झालं होतं. हे मला तेच दाखवत होते की किती म्हणजे ढगाळ वातावरण आहे. पटकन जाऊन पटकन यावं लागेल म्हणून. तर इथं आता आम्ही घरून निघालेलो. तुम्हाला दिसत असेल किती खराब वातावरण होतं. पण छान वाटतं अशा वातावरणामध्ये ट्रॅव्हल करायला. तर त्यानंतर इकडे आम्ही पहिले मार्केटमध्ये आलो. भाजीपाला वगैरे घेणार आणि त्यानंतर मग आम्हाला पुन्हा मॉलमध्ये जायचं होतं. तर इथं ना पपिता छान दिसले, त्यामुळे इथं पपिता घेतोय. तर इकडे पपिता ना 60 रुपये किलो आहे. भरपूर महाग आहे. आपल्याकडे स्वस्त असतात थोडं, पण इकडे जास्त महाग आहे. त्यानंतर आम्ही इकडे राशनच्या दुकानात आलो. पुन्हा भाजीपाला वगैरे घेतला. मला बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या, त्या देखील घेतल्या मी. आणि त्यानंतर मग शेवट राशनच्या दुकानात आलो. आणि इकडे ना जे आपलं राशनचं दुकान असतं ना, त्यातच कांदे, बटाटे, लसूण मिळतात. असं भाजीपाल्याच्या दुकानावर भेटत नाही. तिथून कांदे, बटाटे वगैरे देखील घेतले. आणि त्यानंतर आलो आम्ही इकडे विशाल मेगा मार्टला. तर आमच्या घरामध्ये ना करंट उतरतंय, तर मला ना घरात घालण्याची चप्पल अर्जंट लागणार होती. किचनमध्ये भांडे घासताना खूप असं करंट लागतंय. तर चप्पल घेतली. ही बघा, ही चप्पल घेतली मी घरात घालण्यासाठी. आणि यांच्यासाठी शूज घेतले. जे शूज त्यांनी घालून पाहिले होते ना, तेच घेतले. आणि त्यानंतर आता आम्ही इकडे निघालेलो आहेत घरी. घरी जाताना रस्त्यावर पाणीपुरीवाला होता, म्हणून मग इथं आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि छान होती पाणीपुरी. आणि मुलांना घरी सोडलं होतं, त्यासाठी मग त्यांच्यासाठी पण इथं पाणीपुरी पॅक करून घेतली आणि घरी आलो. तर हे बघा, पाणीपुरी बघताच बरोबर आदित्यच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्ही पाहू शकत असणार. किती खुश झाला, त्याला प्रचंड आवडते पाणीपुरी. त्यानंतर इकडे किशू त्याच्या पप्पांना सांगतोय, पप्पा तुम्हाला जड वजन उचलायला चालत नाही, माझ्याकडे बॅगा द्या. तर हे बघा, त्याच्याकडनं पकडलं जात नाही, तरी पण तो घेतोय. तर मुलांनी घरात सामान ठेवला आणि त्यांना पाणीपुरी वगैरे दिली खायला. आणि त्यानंतर हे बघा, मी ह्या बांगड्या आणल्या होत्या. तर ह्या 8 बांगड्या आहेत. या कितीला पाहिजे? आपल्या महाराष्ट्रामध्ये या कितीला भेटतात? मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजचा ब्लॉग इथं स्टॉप करते. भेटूया पुढच्या